बातमी समोर येते। ठाण्यात महापौर गणेश मंडळांच्या बैठकीत गोंधळ झालेला आहे। अपुऱ्या सुविधा सूचना ऐकून न घेतल्याचा आरोप आहे। तर या ठिकाणी शिंदेंनी निधी देऊनही खड्ड्यांची समस्या मात्र कायम आहे असा जाब गणेश मंडळाच्या सदस्यांनी महापौरांना विचारलेला आहे। त्यामुळे महापौर आणि गणेश मंडळांच्या बैठकीत ठाण्यात हा चांगलाच गोंधळ उडालेला आहे। अपुऱ्या सुविधा सूचना ऐकून न घेतल्याचा आरोप होतोय। शिंदेंनी निधी देऊनही खड्ड्यांची समस्या मात्र कायम असल्याचा आरोप लगावण्यात आलेला आहे। या संदर्भातच गणेश मंडळांनी जाब विचारलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना रस्ता सुधारण्यासाठी निधी दिला, आताही निधी देत आहेत, हा निधी जातोय कुठे? यामुळे उपमुख्यमंत्र्यांचं नाव खराब होतंय। गणेश मंडळांच्या सदस्यांनी महापौरांना असं म्हणत खडसावलंय। तर महापौर आणि प्रशासनाला वेळेची कदर नाहीये मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे। मी गेले 3 दिवस झालं महानगरपालिकेमध्ये जातोय की आम्हाला मंडप टाकायचा आहे, तर मंडपाची आम्हाला परमिशन द्या। आणि आज हे लोक आम्हाला इथे सांगतात की तुम्हाला मंडळाच्या परमिशन मिळणार, पण मिळणार कधी? तुम्ही आमचे मंडळ जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यावरती काहीतरी कारवाई करणार त्यावेळेला मिळणार आहेत, नाही तर आम्हाला महिनाभर अगोदर चालू करा, आम्हाला सूचना द्या, आम्ही सर्व तुमच्या सूचनांचं पालन करू, असं आम्ही या महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोंद करतो। या ज्या सुविधा देण्याचं काम असतं हे प्रशासनाचं असतं। प्रशासन जेवढी सुविधा देईल चांगल्या पद्धतीत तेवढ्या चांगल्या पद्धतीने विसर्जन होतं। जर गणेशोत्सव मंडळ लालवापासून मुंबईपासून 30-30 किलोमीटर लांबून जर मूर्ती आणताय तिथपर्यंत, तर ते विसर्जन सुद्धा व्यवस्थित करत असतील। त्यामुळे जर प्रशासन चांगल्या सुविधा देत असेल तर विसर्जन आणि